मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितले होते की काही व्यक्ती त्या त्यांच्या वयाच्या आधीच वयस्कर असतात आणि त्याची काही कारणंही मी तुम्हाला सांगितली होती. त्यातीलच एक कारण होतं ताण आणि तणाव. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, कारण इतर कोणत्याही कारणापेक्षा तणावाने माणसाच्या शरीराची झीज ही सगळ्यात जास्त होते. शास्त्रज्ञांनी माणसाच्या शरीरातील रक्ताची ज्यावेळेस चाचणी केली होती त्यावेळेस त्यांच्या एक गोष्ट अशी लक्षात आली की माणसाच्या आजाराचे सगळ्यात जास्त मूळ कारण हे तणावच आहे. कारण तणाव हा शरीरातील पेशींवरच हल्ला करतो. ज्या पेशीची जी रचना असते आणि नवनिर्मितीची जी क्षमता असते तीच नष्ट व्हायला लागते आणि त्यामुळे माणूस हा वयस्कर दिसतो. ज्यावेळेस नवनिर्मितीची क्षमताही कमी होते त्याचे पडसाद हे शरीरावरही उमटतात. त्यामुळे तणाव हा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. आजकाल माणूस सतत तणावात असतो. सतत तणावाखाली, प्रचंड दबावाखाली किंवा प्रचंड आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये असल्यासारखा जीवन जगतो. आणि याचं कारण असं होतं की त्याचे परिणाम असे होतात की याचा प्रचंड ताण हा मेंदूवर होतो आणि मेंदू अचानक चिडचिडेपणा वाढतो, अचानक निद्रानाश होते, BP, शुगर असे भयंकर आजार उद्भवतात. तसं पाहिलं तर हे सगळे जे आव्हानं आहेत, नवीन आव्हानं, हे माणसाला कार्यरत राहण्याची प्रेरणा देतात. आणि असे असले तरी येणारं म्हातारपण टाळण्यासाठी आपल्याला तणावग्रस्त आयुष्यामधून तणावविरहित आयुष्यामध्ये यावंच लागेल. सुंदर दिसण्याचा हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि त्यापेक्षा सुंदर जीवन जगण्याचा अधिकार आहे. मी नेहमी सांगत असते की स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या मनावर प्रेम करा, स्वतःच्या शरीरावर प्रेम करा. जर तुमच्यावर कोणी प्रेम करावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वतःला आधी स्वतःवर प्रेम करावं लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला रोज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. या प्रश्नाचं उत्तर जेव्हा तुम्हाला योग्य उत्तर ज्यावेळेस तुम्हाला मिळेल त्यावेळेस तुम्ही या तणावातून हळूहळू बाहेर येता.